मित्रांनो, एआयमुळे तुमचं ट्रेडिंग करिअर धोक्यात आहे असं तुम्हाला वाटतंय का? तर मित्रांनो, एआय आले, एआयमध्ये नवीन फीचर्स आलेत आणि ट्रेडिंग हा एआय बरोबर किंवा एआय सोबत करणं किंवा एआय हा डायरेक्ट ह्युमनला रिप्लेस करणं हे पॉसिबल आहे का? ह्या सर्व गोष्टी आपण आपल्या आजच्या व्हिडिओत पाहणार आहे. नक्की एआयमुळे ट्रेडरचं आयुष्य धोक्यात आहे का? का नक्की एक ट्रेडरच एआयला यूज करून चांगल्या पद्धतीने प्रॉफिट कमवू शकतो? या सगळ्या गोष्टी आपण आपल्या आजच्या व्हिडिओत पाहणार आहे. मित्रांनो, व्हिडिओ संपूर्ण पहा. तुम्हाला वेळ नसेल तर तुम्ही नंतर पहा, तो वॉच लेटरमध्ये टाकून ठेवा, काही प्रॉब्लेम नाही. आणि बऱ्याच वेळा मित्रांनो, तुम्ही व्हिडिओ पाहता पण सबस्क्राईब करायला विसरता, तर सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत जातील. आपण परत मुद्द्यावरती येऊया. नक्की एआय हा ह्युमनला रिप्लेस करू शकतो का? त्यासाठी आपल्याला एआयचे काही पॉझिटिव्ह पॉईंट्स पाहणं गरजेचं आहे. आता सगळ्यात पहिल्यांदा पॉवर ऑफ एआय इन स्टॉक मार्केट. आता एआयमुळे काय झाले, सगळ्यात पहिल्यांदा जी एआयची मेन पॉवर आहे स्पीड आणि ॲक्युरसी. म्हणजे एआयमुळे तुम्ही काही कमांड्स दिल्या आणि त्या कमांड्स थ्रू तुम्हाला डायरेक्टली जो डेटा पाहिजे, त्या डेटाची ॲक्युरसी पाहिजे, ही इझिली अवेलेबल होती. त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर तो डेटा कॅप्चर करू शकता. हा पहिला पॉझिटिव्ह पॉईंट झाला एआयचा. दुसरं आहे इमोशन फ्री ट्रेडिंग. म्हणजे आता इथून मागं कसं होतं, तुम्ही एखादा ट्रेड घेतला का, तो ॲक्च्युली तुम्हाला असं वाटायचं एआय जर यूज केला नाही तर आता बाय केला मी, तो वरती गेला, खाली आला तो आणि स्टॉप लॉस उडवला, मग मी अजून ॲड करू का, नवीन क्वांटिटी बाय करू का, मॅक्झिमम क्वांटिटी लॉट ॲड करू का? तर आता तसं एआयला तसं होत नाही. तुम्ही एकदा एआयला जी कमांड दिलेली आहे, म्हणजे तो कुठल्याही पद्धतीचा तुमचा एक भावना घेत नाही, डायरेक्टली तो जो सेट त्याला दिला आहे त्या सेटनुसार तो काम करतो. आता तिसरं, याच्यात प्रिडिक्टिव्ह ॲनालिसिस सोपं जातं. म्हणजे तुम्ही जरी याकडे 5 वर्षाचा डेटा मागितला, 3 वर्षाचा डेटा मागितला, 10 वर्षाचा डेटा मागितला, हा सगळ्याचा सगळा डेटा एआय तुम्हाला देऊ शकता. पण मग त्या डेटामध्ये ते व्हेरीफाय करणं कामी एका ह्युमनचं राहिलं, पण तो तुम्हाला तो डेटा इझिली अवेलेबल करून देऊ शकतो. आता फार महत्त्वाचा मुद्दा आहे ऑटोमेटेड ट्रेडिंग. याच्यामध्ये एक अल्गो ट्रेडिंग नावाचे सॉफ्टवेअर्स आहेत आणि मार्केटमध्ये सध्या त्याचा फार धुमाकूळ चालला आहे. मग प्रत्येकजण म्हणतो का तुम्ही अल्गो ट्रेडिंगच करा, कोणाला इंदोरवरून कॉल येतो, कोणाला इकडून कॉल येतो का एआय आम्ही अल्गो ट्रेडिंग करून देतो, तुम्हाला त्याच्यामध्ये इमोशन्स ॲड नाही होत, तुम्हाला भावना नाही राहत, काहीच नाही, तुम्ही फक्त पैसे टाका, ऑटोमॅटिकली सेटअप आहे, बाय करा आणि सेल करा, सगळं होऊन जातं. तर मित्रांनो, अशा कॉल्सला कोणाच्याही बळी पडू नका, सगळ्यात महत्त्वाचं. आणि दुसरं महत्त्वाचं, ह्या एआयला रिप्लेस काय होऊ शकतं हे आपल्याला पाहणं गरजेचं आहे. आणि त्या ठिकाणी तुम्हाला एक डायरेक्टली पूर्ण कोणाचं अल्गो सॉफ्टवेअर घेणं काही गरजेचं आहे असं मला वाटत नाही. त्यासाठी तुम्हाला कुठला अभ्यास करणं गरजेचं आहे हेही पुढे कळेल. फक्त एआयनी ऑटोमेशन जास्त आले हे तुम्ही ॲक्सेप्ट करा. आता पोर्टफोलिओ ऑप्टिमायझेशन पण एआयमुळे सोपं झाले. पोर्टफोलिओ ऑप्टिमायझेशन म्हणजे काय, तुम्ही 70% इक्विटी घ्या, 20% गोल्ड घ्या, 10% ETF घ्या, अशा ज्या काही गोष्टी एआय तुम्हाला सजेस्ट करतं, कारण त्याला तसं सेट करून ठेवलेलं आहे. मग इथं तुमचा थोडाफार बेनिफिट होऊ शकतो. म्हणजे एआय हा बेटर आहे हे ह्या गोष्टींमध्ये आपण पाहिले. पण मग एआय बरोबर अजून काही गोष्टी आपल्याला पाहिजेत. त्यात दुसरा महत्त्वाचा, व्हाय ट्रेडर्स फिअर्स इन एआय. म्हणजे आता नक्की खूप ट्रेडर लोकांना भीती वाटते का एआय आले मग आता काय होऊ शकतं, तर त्याच्यामागे भरपूर रिझन्स आहेत. तसं आपण पहिला मुद्दा पाहिला, स्पीड आणि डेटा ॲडव्हान्टेज. मग त्याचं स्पीड जास्त आहे, मग तो डेटा पण लवकर देतो. पण मग यांनी होतंय काय, डेटा शिवाय ॲक्युरेट डेटा देतो. मग याने असं झालं का जो ॲनालिसिस करून स्टडी करू शकत होता, त्याचा डेटा पाहण्यासाठी वेळ जात होता, ते एआय थ्रू तो कमीत कमी वेळेत अवेलेबल झाला आहे. काही सेकंदांमध्ये, काही क्लिक्समध्ये आपण प्रचंड जो काय ऑल ओव्हर डेटा आहे, जो बाईंग आणि सेलिंगला वापरला जातो, किंवा ज्याला आपण ऑप्शन चेन म्हणतो, किंवा मल्टिपल इन्फॉर्मेशन सोर्सेस इझिली तुम्हाला अवेलेबल होऊन जातात. हा एक फर्स्ट पॉईंट झाला की ज्या ठिकाणी थोडीशी भीती वाटते एक ट्रेडरला का एआयमुळे अशी आपल्याला धोका पत्करावा लागू शकतो. आता याच्यात असतं ब्लॅक बॉक्स डिसिजन. आता एआयचा म्हणजे नक्की दुसरं भीतीचं कारण काय, ब्लॅक बॉक्स डिसिजनमध्ये काय होतं, एआयला तुम्ही जी कमांड दिली तो तेच वर्किंग करतो. म्हणजे आता एखादी न्यूज आली मार्केटमध्ये, ती न्यूज मग आता त्यानुसार मार्केट मूव्ह होऊ शकतं, तर तो ॲक्सेप्ट करायला एआयला टाईम जातो, कारण त्याला भावना नाहीत, कुठल्याही पद्धतीचे त्याला इमोशन्स नाहीत, कुठल्याही पद्धतीचं त्याला लॉजिक, फक्त त्याला ज्या कमेंट्स दिले त्याच्यानुसार तो वर्किंग करतो. तर त्या ठिकाणी ती मुवमेंट चेंज झाल्यानंतर तुमचा लॉस होण्याचे चान्सेस थोडेसे जास्त असतात. तिथंही एक ट्रेडर थोडासा घाबरतो. आता याच्यात एक हार्डिंग आणि फ्लॅश क्रॅशेस. म्हणजे काय होतं, फ्लॅश क्रॅशेसमध्ये असं बऱ्यापैकी वेळ होऊन जातं, डेटा आला ओके, तर कधी कधी मॅक्झिमम क्वांटिटीमध्ये आपण काय फ्रॉड्स वगैरे पाहतो का, कळतं कुणी किती बाईंग केलं आहे, काय केलं आहे, आणि ते एखाद्या ठिकाणी त्या ठिकाणी तो ट्रॅप करू शकतो, हँडलिंग करू शकतो का, डेटा असा इथपर्यंत आला, एवढा घ्यायचा आहे, तेवढा घ्यायचा आहे. असे लॉसेस होण्याचे चान्सेस जास्त वाढलेत, म्हणजे मार्केट क्रॅश करण्याचे चान्सेस जास्त वाढले. आता यात आपण काय करू शकतो, तर लिमिटेशन्स पाहणं गरजेचं आहे एआयचे. आता एआयचे काय लिमिटेशन्स आहे, आता बा एआय हा पॉवरफुल डेटा देतो बरोबर, पण तो डेटा परफेक्ट असेल याची श्युअरिटी नाही देत. म्हणजे इथं काय होतं, इमोशन्स
चा डेटा त्यांना समजत नाही पहिलं. दुसरं आपण एखादी न्यूज आली जसं सांगितलं ती लवकर कॅरी करणं, तिच्यावरती डिसिजन चेंज करणं हे त्याला लवकर समजत नाही. किंवा काही पॉलिसी चेंजेस झाली, जिओ पॉलिटिकल चेंजेस झाली, मग याच्यावरती नक्की काय कमांड अप्लाय करायची ही त्याच्या लक्षात येत नाही. म्हणजे तो काय करतो, फक्त हिस्टॉरिकल पॅटर्न, हिस्टॉरिकल डेटा याच्यावरती काम करतो आणि त्याच्यानुसार तुम्हाला त्याची इन्फॉर्मेशन शो करतो. आता AI मध्ये काय होतं, लो एक्सप्लेनेशन्स म्हणजे ते डायरेक्ट डेटा देतात, त्याची ॲक्युरेसी वगैरे देतात आणि तुम्हाला तो असा आहे असं सांगतो, पण त्याच्या मागचा बॅकएंडचा डेटा हा तुम्हाला सर्च करावा लागतो, तो तिथं तसा डायरेक्टली भेटत नाही. हा एक थोडासा एक लिमिटेशन येतो AI मध्ये. मग आता तुम्ही म्हणशाल सर तुम्ही दोन्ही सांगितले, AI पण सांगितलं आहे आणि म्हणजे बेनिफिट्स ऑफ AI पण सांगितलेत, लिमिटेशन ऑफ AI पण सांगितलेत आणि ह्युमन का घाबरतो ते पण सांगितलेत. मग नक्की काय केलं पाहिजे? आता पहा, AI हा गरजेचा आहे. विदाऊट ह्युमन आपण ट्रेड करू शकत नाही. आपण ह्युमन विथ AI ट्रेड करू शकतो. म्हणजे AIचं नॉलेज घेणं तुम्हाला गरजेचं आहे. मग AIचं नॉलेज घ्यायचं म्हणजे काय करायचं, ज्या गोष्टी ॲक्च्युली AI मध्ये गरजेच्या आहेत, ज्या तुम्हाला अंडरस्टँड करणं, डेटा कॅरी करणं, डेटा कॅप्चर करणं, त्याची ॲक्युरेसी चेक करणं, ह्या गोष्टी तुम्हाला AIच्या सगळ्या घ्यायच्यात. पण त्या आल्यानंतर त्याच्यानंतर तुम्हाला काय कॅरी करायचं आहे, तो ॲक्च्युली प्रोसेस वर्किंग कसा करतो. मग त्या ठिकाणी तुम्हाला ह्युमन्स म्हणजे जिथं डिसिजन चेंज झाला आहे तिथे इमोशन्स गरजेचे आहे. मग तिथं तुम्हाला त्याचा बेनिफिट होऊ शकतो. आता असे पॉईंट्स कुठले आहेत, इथं एक स्मार्ट पार्टनरशिप होणार, ती पार्टनरशिप होता ह्युमनची आणि AIची. मग याचा बेनिफिट एक प्रत्येक ट्रेडरला होऊ शकतो का AIचं नॉलेज घेतल्यामुळे आपल्याला चांगली ॲक्युरेसी भेटली. दुसरं आपलं स्पीड वाढणार आणि आपल्या इमोशन्सला आपण कंट्रोल करू शकतो. मग आपल्याला प्रिव्हियस एक्सपिरियन्स आहे ह्युमनचा, त्याच्यानुसार माणूस वर्किंग करू शकतो आणि प्लस AIचा डेटा यूज करून शिकू शकतो. म्हणजे हे 3 गोष्टी प्लस तुमच्या बेनिफिशियल आल्या. आता AI ऑटोमेट करील तर माणूस त्याच्यावरती स्ट्रॅटर्जी लावेल, स्वतःची क्रिएटिव्हिटी लावेल आणि त्यानुसार ह्युमन प्लस AI चांगलं वर्किंग करू शकतो. आणि हे दोघं जर कायम एकत्र राहिले म्हणजे ह्युमननी AIचा चांगला वापर केला, डायरेक्टली AI ट्रेड करणं चुकीचं. ह्युमननी एक चांगली स्ट्रॅटर्जी बनवणं, चांगली क्रिएटिव्हिटी बनवणं, एक पेशन्स ठेवणं, एक भावना ठेवणं, त्याच्यानंतर एक इमोशन्स ठेवणं आणि प्रॉपर सगळ्या गोष्टी करून ह्युमन प्लस AI ट्रेडिंग करणं हे सगळ्यांसाठी बेटर आहे. सो नवीन AI टूल्स शिकणं गरजेचं आहे, फक्त ते इंडिपेंडंट ट्रेडिंग करणं चुकीचं आहे. त्याच्यासाठी तुम्ही तुमचं स्वतःचं त्याच्यावरती वॉच असणं गरजेचं आहे. म्हणजे कुठल्याही ट्रेडरला घाबरण्याची गरज नाही का बाबा AI आले मग आता ट्रेडिंग करिअर धोक्यात आहे. तर AI विथ ह्युमन म्हणजे आपल्याबरोबर AIचं ट्रेडिंग करणं हे नक्कीच फायद्याचं ठरू शकतं भविष्यात आपल्याला आणि आपलं फ्युचर आणखीन बेटर करू शकतं. तर मित्रांनो, AI काय ह्युमनला रिप्लेस करू शकत नाही, ही गोष्ट आपल्याला क्लिअर झाली असेल. पण जे AI वापरतील, AI रिप्लेस तर करू शकत नाही, पण जे AI वापरतील त्यांचाच रिझल्ट नक्की थोडा टॉपला आणि चांगल्या लेवलला राहील. तर मित्रांनो, असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी आणि चांगल्या कंटेंटसाठी धनक्रांतीला फॉलो करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच खाली कमेंट बॉक्समध्ये तशी कमेंटची शो करा. भेटू आपला पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही कुठले AIचे टूल शिकण्यात इंटरेस्टेड आहात पाहूया. धन्यवाद.